नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिवृष्टी अनुदान आणि रब्बी निविष्ठा अनुदानाच्या वितरणाबाबतचा एक अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक अपडेट जाणून घेणार आहोत। मित्रांनो, राज्यातील अनेक जिल्ह्यांना यंदा अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे। त्या पार्श्वभूमीवर शासनाने अतिवृष्टी अनुदानासोबतच रब्बी पिकांच्या निविष्ठा अनुदानाचेही वाटप सुरू केले आहे। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होऊ लागले आहे, मात्र काही शेतकरी अजूनही वितरणापासून वंचित आहेत। आपण यापूर्वीही पाहिलं, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे डीबीटी फेल होत होते। खूप जणांचे फार्मर आयडी अप्रूव्ह नव्हते। काही शेतकरी सामायिक क्षेत्रधारक, वारस नोंद बाकी किंवा फार्मर आयडी जनरेट न झालेल्या श्रेणीत होते। यामुळे मोठ्या संख्येने लाभार्थ्यांचे अनुदान अडकून राहिले होते। या सर्व बाबीचा विचार करून मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर जोरदार चर्चा झाली। राज्यातील शेतकऱ्यांचा वाढता रोष लक्षात घेता शासनाने तात्काळ आदेश दिले की अडकलेले अनुदान तात्काळ वितरण करावे। पेंडिंग फार्मर आयडी कोणतेही कारण नसताना थांबू नयेत। लोकप्रतिनिधी अनेक प्रकरणे शासन पातळीवर मांडल्यामुळे प्रशासन हल्ले आणि आता तहसीलदार आणि तलाठी कार्यालयांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे की जे फार्मर आयडी अप्रूव्हसाठी पेंडिंग आहेत, त्रुटी नसतानाही थांबवलेले गेलेले फार्मर आयडी, हे सर्व फार्मर आयडी तात्काळ अप्रूव्ह करावेत। याआधी शेतकऱ्यांना फेऱ्या माराव्या लागत होत्या, पण आता तसे करायची गरज नाही। तहसील कार्यालयांना थेट सिस्टीममधून पेंडिंग फार्मर आयडी मंजूर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। फार्मर आयडी अप्रूव्ह झाल्यावर तुमच्या खात्यातील अनुदान लगेच जमा होणार आहे। ज्या शेतकऱ्यांची केवायसी पेंडिंग होती, पोर्टल बंद असल्यामुळे केवायसी करता येत नव्हती, आता शासनाने केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे। ज्यांची नावे केवायसी यादीत आहेत त्यांनी आधार आणि मोबाईल क्रमांकासह जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन केवायसी करून घ्यावी। ज्यांचे फार्मर आयडी जनरेट झाले आहेत त्यांना थेट फार्मर आयडीवर अनुदान भेटणार आहेत। ज्यांचे फार्मर आयडी जनरेट नाहीत त्यांना केवायसी करणे अनिवार्य आहे। सामायिक क्षेत्रधारक, वारसदार, नोंदबाकी असलेल्यांना केवायसी करूनच अनुदान मिळणार आहे। केवायसी सुरू झाल्यामुळे आणि फार्मर आयडी अप्रूव्ह वेगाने सुरू झाल्यामुळे अडकलेले अनुदान लवकरच खात्यात जमा होणार असल्याचे अधिकृतरित्या सांगितले जात आहे। तर मित्रांनो, हे होतं अतिवृष्टी आणि रब्बी अनुदानाबाबतचं अतिशय महत्त्वाचं अपडेट। आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला नक्की शेअर करा आणि सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर लवकरच अशा नवीन अपडेट्ससह भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।